औंढा नागनाथ येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी। 18 वर्षांनंतर 5 श्रावण सोमवार। औंढा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग असल्यामुळे दरवर्षी या ठिकाणी दर्शनासाठी भाविक भक्तांची प्रचंड गर्दी होत असते। परंतु यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात ही श्रावण सोमवारपासूनच झाल्यामुळे व हा योग 71 वर्षांनंतर आला आहे। या अगोदर 1953 साली हा योग आला होता व 18 वर्षांनंतर श्रावण महिन्यामध्ये 5 सोमवार आले आहे। असे या श्रावण महिन्याचे विशेष असल्यामुळे भक्तांनी रात्रीपासूनच दर्शनासाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली। तर मंदिर परिसरामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिरातील पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त सुद्धा लावलेला आहे। अजून काय आहे या श्रावण महिन्याचे विशेष, सविस्तर बातमी पहा आमचे प्रतिनिधी अनिता चव्हाण यांनी घेतलेल्या काही प्रतिक्रिया। नमस्कार, ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण आहोत औंढा नागनाथ येथे 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असे हे औंढा नागनाथ येथील मंदिर आहे। तर त्या परिसरामध्ये आपण आलेलो आहे। आज विशेष म्हणजे आज श्रावण सोमवार आहे आणि याचं विशेष दुपटी तिपटीने यावर्षी वाढलेलं आहे, कारण की यावर्षी 5 सोमवार आलेले आहे, जे की 18 वर्षानंतर हे 5 श्रावण सोमवार आलेले आहे। या अगोदर हे 5 श्रावण सोमवार 1953 साली आले होते आणि तब्बल 71 वर्षानंतर हा योग घडून आलेला आहे। तर या योगा निमित्त श्रावण सोमवार निमित्त हजारो नागरिकांची गर्दी इथं, भाविक भक्तांची गर्दी इथं दर्शनासाठी झालेली आहे। आपण बघू शकता की भक्तांनी सकाळपासूनच रांगा लागलेला आहे। लांबून लांबून दर्शनासाठी भाविक भक्त इथे येत आहेत आणि आपण बघू शकता की पोलिसांचाही इथे चोख बंदोबस्त असा आहे, जेणेकरून कुठलाही अनर्थ, कुठल्या प्रकारचा अनर्थ इथे घडू नये ते टाळण्यासाठी पोलीस प्रशासन अगदी सज्ज आहे। आणि आपल्यासोबत याच परिसरातील औंढा नागनाथ मंदिराच्या परिसरातील येथील समितीचे मॅनेजर साहेब आपल्या सोबत आहेत। आपण अजून काय विशेष आहे या दिवसाचं तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, हे जे श्रावण सोमवार आहे, 5 श्रावण सोमवार हे 18 वर्षानंतर आलेले आहेत आणि 18 वर्षानंतरच्या जे कालावधीनंतर ह्या श्रावण सोमवारची सुरुवात झालेली आहे। तर अजून याच्यामध्ये काय विशेष आहे तर काय सांगाल आपण? आज श्रावण मासातील पहिला सोमवार आहे। या श्रावण मासाची सुरुवातच सोमवारने झाली आहे, त्यामुळे श्री नागनाथ संस्थानकडून भाविकांना फराळाची व्यवस्था, शुद्ध पाण्याची व्यवस्था व आमच्या मंदिर संस्थानकडून जे पोलीस बंदोबस्त आहे, स्वयंसेवक आहेत, स्वच्छता आहे, बऱ्याचशा सुविधा आम्ही भाविकांसाठी देत आहोत। काय विशेष असणार आहे यावर्षी? 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं हे औंढा नागेश्वर मंदिर प्राचीन मंदिर आहे आणि पांडवांनी याची स्थापना केलेली आहे। खूप दिवसानंतर 5 सोमवार आलेले आहेत आणि दुसरं म्हणजे श्रावण मासाची सुरुवात ही सोमवारी झालेली आहे। त्यासाठी भक्तांसाठी एक मोठी पर्वणी आहे आणि आपल्याला पाहायला मिळते की रात्री 12 वाजल्यापासूनच भक्तांनी रांगा लावलेल्या आहेत। मंदिर प्रशासनातर्फे सकाळी 2 वाजता मंदिर उघडण्यात आलेलं आहे। आत्तापर्यंत हजारो भाविक भक्तांनी दर्शन केलेलं आहे। मंदिर प्रशासनातर्फे आलेल्या भाविक भक्तांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केलेली आहे, फराळाची व्यवस्था केलेली आहे। तसेच पोलीस प्रशासनातर्फे भरपूर बंदोबस्त ठेवलेला आहे। कुठलेही अनुचित प्रकार घडणार नाही याची रक्षणा घेण्यासाठी स्वतः SP साहेब लक्ष देऊन आहेत। तसेच आपल्याला पाहायला मिळते की श्रावणाची सोमवारने सुरुवात झालेली असल्यामुळे गर्दीसुद्धा खूप झालेली आहे आणि मंदिर प्रशासन आणि पुरोहित संघटना यांच्यातर्फे सर्व भाविक भक्तांना श्रावण मास आरंभ व प्रथम सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा। अशाच नवीन घडामोडी बघण्यासाठी बघत रहा ATV न्यूज। मी अनिता चव्हाण, हिंगोली, वसमत। ATV न्यूज
बातमी जनकल्याणाची.